विक्रमगड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आनंद ठाकूर। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। विक्रमगड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून लढवणार अशी भूमिका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी मांडली आहे। 6 विधानसभा मतदारसंघापैकी विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार जिंकून देण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी भूमिका राहील। त्यामुळे युतीचा धर्म पाळून विक्रमगड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाच आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विजयी होईल असा दावा आनंद ठाकूर यांनी केला आहे। यावरील अधिक तपशील पाहू। विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार मोठ्या संख्येने आहे। परंपरागत मतदारसंघ ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाला उमेदवारी मिळणार हा महायुतीचा निकष आहे। या निकषाच्या अनुषंगाने विक्रमगड विधानसभा लढवण्याची आणि जिंकण्याची तयारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे। विशेष म्हणजे पालघर लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघापैकी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त विक्रमगड विधानसभाच लढवणार आहे। क्षमता नसताना इतर विधानसभा मतदारसंघ लढवण्याचा आग्रह धरून युतीतील सहकारी पक्षाला नाराज न करण्याची आणि जिंकून येणाऱ्या सहकारी पक्षाचं नुकसान न करण्याची पक्षाची भूमिका आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून सध्या कमलाकर धूम यांच्या नावाची चर्चा आहे। आदिवासी समाजाप्रमाणे कुणबी आणि इतर समाजामध्येही कमलाकर धूम यांच्याबद्दल सहानुभूती आहे। कमलाकर धूम यांनाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळेल अशी चर्चा सध्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। कमलाकर धूम यांना उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षातील कार्यकर्तेही कमलाकर धूम यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतील अशी आशा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।